ಲೋಕಸಭೆಯ ಸದನದ ಸ್ಯಾಡೋ ಪ್ರೈಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಎಂದೇ ಹೇಳಲಾಗುವ ಪ್ರತಿಪಕ್ಷ ನಾಯಕನ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಏರಿದ್ದೇನೆ ಎಂಬ ಧಿಮಾಕಿನಿಂದ ಬಹುಸಂಖ್ಯಾತರ ವಿರುದ್ಧ ಬೆಂಕಿಯುಗುಳುತ್ತಾ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಮಾಡಿದ ಆಕ್ಷನ್ಗೆ ಬಾಲಕ ಬುದ್ಧಿಗೆ ಹೋಲಿಸಿ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ತೀಕ್ಷ್ಣವಾದ ಎದುರೇಟಿನ ರಿಯಾಕ್ಷನ್ ಚಾಟಿ ಬೀಸಿದ್ದಾರೆ. 18ನೇ ಲೋಕಸಭೆಯ ಪ್ರಥಮ ಜಂಟಿ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ದ್ರೌಪದಿ ಮುರ್ಮು ಅವರು ಮಾಡಿದ್ದ ಭಾಷಣದ ಮೇಲಿನ ವಂದನಾ ನಿರ್ಣಯದ ಮೇಲೆ ಪ್ರಧಾನಿ ಸುಮಾರು 2 ತಾಸು 15 ನಿಮಿಷ ಸುದೀರ್ಘವಾಗಿ ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ. ಸೋಮವಾರ ಇದೇ ವಂದನಾ ನಿರ್ಣಯದ ಮೇಲೆ ಮಾತನಾಡಬೇಕಿದ್ದ ಪ್ರತಿಪಕ್ಷದ ನಾಯಕನ ಸ್ಥಾನದಿಂದ ಪ್ರಧಾನಿ ಹೇಳುವಂತೆ ಬಾಲಕ ಬುದ್ಧಿಯ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ವಿಷಯಾಂತರ ಮಾಡಿದ್ದರು. ಬಹುಸಂಖ್ಯಾತ ಹಿಂದೂ ಸಮಾಜವನ್ನು ನಿಂದಿಸುತ್ತಾ ಸಮಾಜದ ದಾರಿ ತಪ್ಪಿಸುವಂತೆ ಖತರ್ನಾಕ್ ಡೈಲಾಗ್ಗಳ ಮಗ್ಗಿಂಗ್ ಮಾಡಿ ತಾನು ಈ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಅಯೋಗ್ಯ, ತಾನು ತುಷ್ಟೀಕರಣದ ರಾಜಕಾರಣಿ ಎಂದು ಬಿಂಬಿಸಿಕೊಂಡಿದ್ದರು. शिवजी कहते हैं डरो मत, डराओ मत, अभय मुद्रा दिखाते हैं, अहिंसा की बात करते हैं, त्रिशूल को जमीन में गाड़ देते हैं, और जो लोग अपने आप को हिंदू कहते हैं वो 24 घंटा हिंसा हिंसा हिंसा, नफरत नफरत नफरत, असत्य सत्य असत्य. आप हिंदू हो ही नहीं. ಸರ್ವಜನ ಹಿತಾಯ ಸರ್ವಜನ ಸುಖಾಯ ಎಂಬ ಭಾವದಲ್ಲಿ 140 ಕೋಟಿ ಜನರನ್ನು ಏಕೋಭಾವದಿಂದ ಆಳಲು ತನಗೆ ಆಗಲಾರದು ಎಂದು ಹಿಂದೂ ವಿರೋಧಿ ಭಾಷಣದಿಂದ ಸಾಬೀತುಪಡಿಸಿದ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಗೆ ಬಾಲಕ ಬುದ್ಧಿಯ ವ್ಯಕ್ತಿ ಎಂದು ಪ್ರಧಾನಿ ತಮ್ಮ ವಾಕ್ವಿದ್ಯೆಯ ಕೌಶಲ್ಯಭರಿತ ಮಾತುಗಳಿಂದ ಅಂದಾಜು ಸುಮಾರು 136 ನಿಮಿಷ ಹರಿತವಾದ ಮಾತುಗಳ ಬಾಣವನ್ನು ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. आदरणीय सभापति जी, हमारे देवी देवताओं का अपमान 140 करोड़ देशवासियों के दिलों को गहरी चोट पहुंचा रहा है. अब हिंदू समाज को भी सोचना होगा, क्या ये अपमानजनक बयान संयोग है या कोई प्रयोग की तैयारी है? ये हिंदू समाज को सोचना पड़ेगा. सिंपैथी गेन करने का एक नई ड्रामेबाजी शुरू की गई है, नया खेल खेला जा रहा है. मैं एक किस्सा सुनाता हूं. एक बच्चा स्कूल से आया और जोर जोर से रोने लगा, और उसकी मां भी डर गई, क्या हो गया, बहुत रोने लगा, और फिर कहने लगा मां मुझे आज स्कूल में मारा गया, आज स्कूल में मुझे उसने मारा, आज स्कूल में मुझे इसने मारा, और जोरों जोरों से रोने लगा. मां परेशान हो गई. उसने उसे पूछा कि बेटा बात क्या थी, लेकिन वो बता नहीं रहा था, बस रो रहा था, मुझे मारा मुझे मारा. बच्चा ये नहीं बता रहा था कि आज स्कूल में उस बच्चे ने किसी बच्चे को मां की गाली दी थी. उसने ये नहीं बताया किसी बच्चे की किताबें उसने फाड़ दी थी. उसने ये नहीं बताया कि उसने टीचर को चोर कहा था. उसने ये नहीं बताया कि किसी का टिफिन चुरा करके खा गया था. हमने कल सदन में यही बचकाना हरकत देखी है. कल यहां बालक बुद्धि का विलाप चल रहा था. मुझे मारा गया, मुझे इसने मारा, मुझे उसने मारा, मुझे यहां मारा, मुझे वहां
आदरणीय सभापति जी, सिंपैथी हासिल करने के लिए ये नया ड्रामा चलाया गया है, लेकिन देश ये सच्चाई जानते हैं कि ये हजारों करोड़ रुपए उसकी हेराफेरी के मामले में जमानत पर बाहर है। ये ओबीसी वर्ग के लोगों को चोर बताने के मामले में सजा पा चुके हैं। इनको देश की सर्वोच्च अदालत पर गैर जिम्मेदाराना बयान देने के बाद माफी मांगनी पड़ी है। इन पर महान स्वातंत्र सेनानी वीर सावरकर जैसे महान व्यक्तित्व का अपमान करने का मुकदमा है। इन पर देश की सबसे बड़ी पार्टी के अध्यक्ष को हत्यारा कहने का मुकदमा चल रहा है। इन पर अनेक नेताओं, अधिकारियों, संस्थानों पर झूठ बोलने के गंभीर आरोप है और वो केस चल रहे हैं। आदरणीय सभापति जी, बालक बुद्धि में ना बोलने का ठिकाना होता है और न ही बालक बुद्धि में व्यवहार का कोई ठिकाना होता है। और जब ये बालक बुद्धि पूरी तरह सवार हो जाती है तो सदन में भी किसी के गले पड़ जाते हैं। ये बालक बुद्धि अपनी सीमाएं खो देती है तो सदन के अंदर बैठ करके आंखें मारते हैं, आंखें मारते हैं। इनकी सच्चाई आदरणीय सभापति जी अब पूरा देश समझ गया है। इसलिए आज देश इनसे कह रहा है तुमसे नहीं हो पाएगा, तुमसे ना हो पाएगा। बैठिए माननीय सदस्य, ये तरीका आदरणीय अध्यक्ष जी, तुलसीदास जी कह गए हैं अखिलेश जी, तुलसीदास जी कह गए हैं जूठई लेना जूठई देना, जूठई भोजन जूठई चबेना। तुलसीदास जी ने कहा है जूठई लेना जूठई देना, जूठई भोजन जूठई चबेना। कांग्रेस ने झूठ को राजनीति का हथियार बनाया। कांग्रेस के मुंह झूठ लग गया है। जैसे वो आदमखोर एनिमल होता है ना, जिसको लहू मुंह पे लग जाता है, वैसे
के मुंह झूठ का खून लग गया है। देश ने कल 1 जुलाई को खटाखट दिवस भी मनाया है। जुलाई को लोग अपने बैंक अकाउंट चेक कर रहे थे कि 8,500 रुपये आए कि नहीं आए। ये झूठ नैरेटिव का परिणाम देखिए। इसी चुनाव में कांग्रेस ने देशवासियों को गुमराह किया। माताओं बहनों को हर महीने 8,500 रुपये देने का झूठ। इन माताओं के बहनों के दिलों को जो चोट लगी है ना, वो श्राप बन करके ये कांग्रेस को तबाह करने वाली है। आदरणीय सभापति जी, ईवीएम को लेकर झूठ, संविधान को लेकर झूठ, आरक्षण को लेकर झूठ, उससे पहले राफेल को लेकर झूठ, HAL को लेकर के झूठ, LIC को लेकर के झूठ, बैंकों को लेकर झूठ, कर्मचारियों को भी भड़काने के प्रयास हुए। हौसला तो इतना बढ़ गया कि कल सदन को भी गुमराह करने का प्रयास हुआ। कल अग्निवीर को लेकर सदन में झूठ बोला गया। कल यहां भरपूर असत्य बोला गया कि MSP नहीं दिया जा रहा। अध्यक्ष जी, संविधान की गरिमा से खिलवाड़ ये सदन का दुर्भाग्य है। और अनेक बार लोकसभा में जीत करके आए लोग सदन की गरिमा के साथ खिलवाड़ करे, ये शोभा नहीं देता है। आदरणीय सभापति जी, जो दल 60 साल तक यहां बैठा है, जो सरकार के कामों को जानता है, जिसके पास अनुभवी नेताओं की श्रृंखला है, वे जब अराजकता के इस रास्ते पर चले जाएं, झूठ के रास्ते को चुन ले, तब देश गंभीर संकट की तरफ जा रहा है। इसका सबूत मिल रहा है। आदरणीय सभापति जी, सदन की गरिमा से खिलवाड़ ये हमारे संविधान निर्माताओं का अपमान है। इस देश के महापुरुषों का अपमान है। देश के लिए, आजादी के लिए बलिदान देने वाले वीर सपूतों का अपमान है। और इसलिए आदरणीय सभापति जी, मैं जानता हूं आप बहुत सहृदयी हैं, आप उदार मन के मालिक हैं। आप संकट के समय भी हल्की फुल्की मीठी मुस्कान के साथ चीजों को झेल लेते हैं। लेकिन आदरणीय सभापति जी, अब जो हो रहा है, कल जो हुआ है, वो गंभीरता से लिए बिना संसदीय लोकतंत्र को हम रक्षित नहीं कर पाएंगे। आदरणीय सभापति जी, इन हरकतों को बालक बुद्धि कह करके
बालक बुद्धि मान करके हम नजरअंदाज नहीं करना चाहिए, कतई नजरअंदाज नहीं करना चाहिए। और मैं इसलिए कह रहा हूं कि इसके पीछे इरादे नेक नहीं है, इरादे गंभीर खतरे के हैं। और मैं देशवासियों को भी जगाना चाहता हूं। आदरणीय सभापति जी, इन लोगों का झूठ हमारे देश के नागरिकों की विवेक बुद्धि पर आशंका व्यक्त करता है। उनका झूठ देश के सामान्य विवेक बुद्धि पर एक तमाचा मारने की निर्लज्ज हरकत है। ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿಯವರು ತಮ್ಮ ಹರಿತವಾದ ಚುಚ್ಚು ಮಾತುಗಳಲ್ಲಿ ಗ್ಯಾಂಡಿ ರಾಹುಲ್ ಅವರಿಗೆ ತಿವಿದಿದ್ದು ಹೀಗೆ: ಬಾಲಕ ಬುದ್ಧಿಯ ಈ ವ್ಯಕ್ತಿ ರಾಹುಲ್ ಗ್ಯಾಂಡಿ ಸಾವಿರಾರು ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳ ಗೋಲ್ಮಾಲ್ ಕೇಸಿನಲ್ಲಿ ಸಿಲುಕು ಬಿದ್ದಿದ್ದಾರೆ. ತಾನು ಜಾಮೀನಿನ ಮೇಲೆ ಹೊರಗಡೆ ಇರುವುದನ್ನು ದೇಶದ ಜನತೆ ತಿಳಿದಿದ್ದಾರೆ ಎಂಬುದರ ಅರಿವೂ ಇಲ್ಲದ ಅರಿವುಗೇಡಿಯಂತೆ ಬಹುಸಂಖ್ಯಾತರನ್ನು ನಿಂದಿಸಿ ಎಲ್ಲೆಡೆ ಆಕ್ರೋಶವನ್ನು ಹೊತ್ತಿಸಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಜರೆದರು. ಈ ಬಾಲಕ ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಕಣ್ಣು ಮಿಟುಕಿಸ್ತಾನೆ, ತನಗೆ ಹೊಡೆದರು ಎಂದು ಮನೆಗೆ ಬಂದು ತಾಯಿಯ ಅನುಕಂಪ ಗಿಟ್ಟಿಸಲು ಪ್ರಯತ್ನಿಸುವಂತೆ ಈ ಸದನದಲ್ಲಿ ಅದೇ ಅನುಕಂಪ ಪಡೆಯಲು ನಾಟಕವಾಡ್ತಿದ್ದಾನೆ. ಈ ಪ್ರಭೂತಿಯ ವರ್ತನೆಯನ್ನು ಕಳೆದೊಂದು ದಶಕದಿಂದಲೂ ನೋಡಿಕೊಂಡು ಬರುತ್ತಿರುವ ಮತದಾರ ನಿನ್ನ ಕೈಲಾಗದು ಎಂದು ಫೇಲ್ ಮಾಡಿ ಮನೆಗೆ ಅಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈತನ ಈ ನಾಟಕವನ್ನು ಸದನ ಹಗುರವಾಗಿ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಬಾರದು. ಗಂಭೀರವಾಗಿ ಒಂದು ಬಹುಸಂಖ್ಯಾತ ಸಮಾಜವನ್ನು ನಿಂದಿಸುವ ವಿಚಾರವನ್ನು ಸದನ ಗಂಭೀರವಾಗಿ ಪರಿಗಣಿಸಬೇಕು ಎಂದು ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಸಭಾಧ್ಯಕ್ಷರಿಗೆ ಮನವಿ ಮಾಡಿಕೊಂಡರು. ವೈಫಲ್ಯದಲ್ಲೂ ವಿಶ್ವ ದಾಖಲೆ ಸ್ಥಾಪಿಸಿದ್ದು ಯಾರಾದರೂ ಇದ್ದರೆ ಅದು ಈ ಚೈಲ್ಡ್ ಬುದ್ಧಿಯ ಬಾಲಕ ಹೌದೇ ಹೌದು ಎಂದು ಪ್ರಧಾನಿ ಜರೆದರು. ನೋಡಿ, ಸತತ 3ನೇ ಸಲವೂ 100 ಸೀಟು ಗೆಲ್ಲಲು ಆಗದ ಇವರು ಈಗ 99 ಕ್ಷೇತ್ರ ಗೆದ್ದಿರುವುದು ಕೇವಲ 100 ಸ್ಥಾನಗಳಿಗೆ ಅಲ್ಲ, ಅದು 543ಕ್ಕೆ 99 ಅಷ್ಟೇ. ಇದು ನೆನಪಿನಲ್ಲಿರಲಿ ಎಂದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೂ ಆ ಪಕ್ಷದ ಯುವರಾಜನಿಗೂ ಪ್ರಧಾನಿ ತಿವಿದು ಹೇಳಿದರು. ನಿರಂತರವಾಗಿ ಸುಳ್ಳು ಹೇಳಿದರೂ ಗೆಲ್ಲಲಾಗದ ಉತ್ತರ ಕುಮಾರನಿಗೆ ಆತನ ಹಿಂದೆ ಬಕೆಟ್ ಹಿಡಿದು ಓಡಾಡುವ ಅಧಿಕಾರದ ಲಾಲ್ಚಿಗಳಿಗೆ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪವೇ ಆಗಲಾರದು ಎಂಬುದೇ ದುರದೃಷ್ಟಕರ ಸಂಗತಿ. ಇವರು ತಾವು ಮಾಡುವ ತಪ್ಪು ಒಪ್ಪುವುದಿಲ್ಲ, ಸೋಲು ಒಪ್ಪರು. ದೇಶದ ಜನರ ದಾರಿ ತಪ್ಪಿಸುವುದರಲ್ಲಿ ನಿಸ್ಸೀಮರು ಈ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿಗರು ಎಂದು ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ತಮ್ಮ ಭಾಷಣದ ಉದ್ದಕ್ಕೂ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಮಾಡಿದ ಒಂದೊಂದು ಆರೋಪಕ್ಕೂ ಚುರುಕು ಮುಟ್ಟಿಸಿದ್ದಾರೆ. ಇದೇ ವೇಳೆ ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಸಭಾಧ್ಯಕ್ಷರನ್ನು ಮೆಚ್ಚಿ ಗೌರವಿಸಬೇಕಾಗಿದೆ. ಅದ್ಯಾಕೆ ಅಂದರೆ ಅದೇ ಹಿಂದೂಗಳೆಂದು ಹೇಳಿಕೊಳ್ಳುವವರೆಲ್ಲರೂ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಹಿಂಸೆ ದ್ವೇಷ ಬಿತ್ತುತ್ತಾರೆ, ಹಿಂದೂಗಳು ಸುಳ್ಳು ಬುರುಕರು ಎಂದು ಇವರು ಹಿಂದೂಗಳೆಲ್ಲರ ಬಗ್ಗೆ ಅವಮಾನ ಮಾಡಿ ಜರೆದಿದ್ದರು. ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿಗರು ಹಿಂದೆ ನಿಂತು ಪಂಪ್ ಮಾಡಿದ್ದರಲ್ಲ, ಅದೇ ಗ್ಯಾಂಡಿ ರಾಹುಲ್ಗೆ. ಅವರು ಅಂದುಕೊಂಡಂತೆ ಅಂಥ ಪ್ರಖರ ಭಾಷಣದ ಪ್ರಮುಖ ಎಲ್ಲ ಅಂಶಗಳಿಗೆ ಕತ್ತರಿ ಹಾಕಿದ್ದಾರೆ, ಎಡಿಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಸಭಾಧ್ಯಕ್ಷರು. ರಾಜಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಹೇಳುವುದಾದರೆ ಸದನದ ದಾಖಲೆಯ ಕಡತದಿಂದ ತೆಗೆದು ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಸ್ಪೀಕರ್ ಓಂ ಬಿರ್ಲಾಜಿ, ಸಭಾಧ್ಯಕ್ಷರು ಸರಿಯಾದ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸ್ಪೀಕರ್ ಸರ್, ಸಮಸ್ತ ಭಾರತೀಯರಿಂದ ತಮಗೊಂದು ಗೌರವದ ಪ್ರಣಾಮ. ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್, ವಿಶ್ವ ಪ್ಲಸ್ ಟಿವಿ. ವಿಶ್ವ ಪ್ಲಸ್, ಜನಹಿತಕ್ಕಿದು ಜ್ಞಾನದ ಜಾಲ.